नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज गोड गुळाच्या पुऱ्या बनवणार आहे. यासाठी तर अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. आता गूळ वितळून घ्यायचा आहे. तर अर्धी वाटीपेक्षा थोडंसं पाणी जास्त घेतलेलं आहे, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडा गूळ जास्त वाढवला तरी चालते आणि पाणी अर्धीच वाटी घ्यायचं आहे. त्यामुळं पुऱ्या छान गोड होतात. आता इथं गूळ वितळण्यासाठी गॅसवर ठेवलेला आहे. गूळ पण छान असा वितळलेला आहे. गॅस बंद करायचा आहे. आता हे थंड होईपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत इकडं पीठ घ्यायचं आहे. तर 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 मोठे चमचे रवा घेतलेला आहे. आता ह्याच्यातच चवीनुसार मीठ टाकायचे. विलायची पावडर टाकायची अर्धा चमचा. अर्धा चमचा हळद टाकायची रंग येण्यासाठी. आता 1 चमचा तूप टाकायचे. तूप आवडत नसेल तर तेल टाकलं तरी चालते. आता मिक्स करून घ्यायचे. आता इथं छान असं मिक्स झालेलं आहे पीठ. आता गुळाचा पाक पण थंड झालेला आहे. चाळणीनं चाळून घ्यायचं आहे. कारण गुळामध्ये खडे असण्याची शक्यता असते, त्यामुळं मी चाळणीनं चाळून घेतले. आता छान असं पीठ मळून घ्यायचे. सुरुवातीला चमच्यानं मिक्स करायचे आणि नंतर हाताने मिक्स करायचे. जर वाटलं तर थोडंसं गव्हाचं पीठ आणखीन तुम्ही मिक्स ह्याच्यामध्ये करू शकता. आता थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी, ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि घट्ट असं पीठ मळून घ्यायचे. बघू शकता एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे. आता एक चपातीच्या आकाराचा उंडा बाजूला काढून घ्यायचा आहे आणि छान असं पोळपाटावर दोन्ही बाजूनी पीठ लावून लाटून घ्यायचं. आता इथं पातळ अशी चपाती लाटून घ्यायची. आता इथं चपाती लाटून झालेली आहे बघू शकता. आता डब्याचं टोपण किंवा वाटीनं अशा पद्धतीनं पुऱ्या तयार करून घ्यायच्या. तर बघू शकता एकदम छान आणि झटपट बनतात. आता अशाच पद्धतीनं सर्व पुऱ्या लाटून घेणार आहे मी आणि टोपणाने कट करून घ्यायच्या. आता गॅसवर कढई ठेवायची, तेल टाकून घ्यायचे याच्यामध्ये. आता तेल गरम होईपर्यंत इकडं मी पुऱ्या सगळ्या एका जवळ घेतल्यात गॅसच्या आणि छान असं टाकून घ्यायच्या त्याच्यामध्ये तेलामध्ये. बघू शकता एकदम छान टम्म फुगलेले आहेत. आता मध्यम गॅसवर छान अशा तळून घ्यायच्यात सोनेरी रंगामध्ये. आता ही बाजूला काढून घ्यायच्यात. आता याच पद्धतीनं सर्व पुऱ्या तयार करून घेणार आहे मी, तळून घेणार आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्यात. आता सर्व पुऱ्या तयार झालेल्या आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.